विदर्भ आवाज, आवाज तुमचा आमचा। शिरपूर शिवारातील कोंबड बाजारावर उमरेड पोलिसांची धडक कारवाई। पोलिसांनी धाड टाकत केला 2.25 लाखांचा मुद्देमाल जप्त। जंगलाच्या आडवाटा, पायाला धारदार शस्त्र बांधलेल्या कोंबड्यांच्या थरारक झुंजी आणि नशीब आजमावणारे जुगारी। पिपरडोल जंगलात सुरू असलेल्या बेकायदेशीर कोंबड बाजारावर उमरेड पोलिसांनी बुधवारी दुपारी धाड टाकून जुगाराच्या थराराला पूर्णविराम दिला। या कारवाईत 3 कोंबडे, 4 मोटारसायकली आणि रोख रक्कम असा एकूण 2,24,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। उमरेड पासून सुमारे 8 किलोमीटर अंतरावरील शिरपूर शिवारातील पिपरडोल जंगलात कोंबड्यांच्या झुंजी खेळवल्या जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना सूत्रांमार्फत मिळाली। या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक धनाजी जळक यांच्या पथकाने बुधवारी दुपारी धाड टाकली। पोलिसांची चाहूल लागताच काही जुगारी जंगलात पसार झाले, मात्र 4 इसमांना घटनास्थळीच पकडण्यात आले। पोलिसांनी आरोपींच्या अंगझडतीतून व घटनास्थळावरून मुद्देमाल हस्तगत केला। तो पुढील प्रमाणे: रोख रक्कम 14,900 रुपये, 4 मोटारसायकली अंदाजे किंमत 2,10,000 रुपये, 3 कातीचे कोंबडे विक्री लिलावातून 3,000 मिळवले असून आरोपी विनोद मिलमिले वय 55 वर्षे राहणार कावरापेठ उमरेड, संदीप क्षीरसागर वय 38 वर्षे राहणार इतवारीपेठ उमरेड, योगेश निखार 52 वर्षे राहणार मटन मार्केट उमरेड आणि कैलास कंदरेवार राहणार उमरेड यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी ताबडतोब कोंबडे जप्त करून लिलावात त्यांची विक्री केली व प्राप्त रक्कम पोलीस मालखान्यात जमा केली। ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी वृष्टी जैन यांच्या मार्गदर्शनात पार पडली। कारवाईत पोलीस निरीक्षक धनाजी जळक, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश आलम, पोलीस शिपाई हटवार व अन्य कर्मचाऱ्यांचा सहभाग होता। कोंबड बाजाराची ही प्रवृत्ती फक्त जुगारापुरतीच मर्यादित नाही, तर प्राणी हिंसेचा गंभीर प्रकार आहे। पोलिसांची तत्परता आणि वेळीच केलेली ही कारवाई समाजात कायद्याचा धाक निर्माण करणारी ठरली आहे। विदर्भ आवाजसाठी सतीश तुळसकर, उमरेड।